22 लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळणाऱ्या NTA नावाच्या कसाईखान्याला बरखास्त करा आणि RCC सारख्या शिक्षण माफियांचे शटर कायमचे बंद करा. या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. नीट परीक्षेच्या नावाखाली या देशात जो नंगा नाच सुरू आहे तो आता सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. 22 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य आज टांगणीला लागले असताना शासन आणि प्रशासन अजूनही कुंभकर्णी झोपेत आहे का? ज्या विद्यार्थ्यांनी राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात निराशातून आयुष्य संपवलं त्या आत्महत्या नसून या भ्रष्ट सिस्टीमने केलेली अधिकृत खून आहेत. या खुनी व्यवस्थेवर आणि NTA मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनात करण्यात आली. अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थ्यांचा छळ करणाऱ्या गुन्हेगाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचा टकोरा फोडल्याशिवाय राहणार नाही. आमचं आंदोलन म्हणजे हात जोडण्याचं आंदोलन नाही, हात सोडून आंदोलन करणार आहेत. यापुढे नांदेड जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मोठे गावकरचा एकही क्लासेस येणाऱ्या काळामध्ये आम्ही चालू देणार नाही आणि गुन्हेगाराला संरक्षण देणाऱ्या पोलीस प्रशासनाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही निषेध सुद्धा करतो. धिक्कार असो. आणि जर या त्यांच्या संबंधित नीटच्या संबंधित म्हणजे नांदेड जिल्ह्यामधले जेवढे क्लासेस त्याच्यामध्ये आलेले आहेत त्या सगळ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचं एकही क्लास चालू देणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार आणि पेटून उठणार आहोत आम्ही. आणि यांना खळखटा केल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही अशी गवाही. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा घोटाळा झाल्यामुळे आत्महत्या केली. याला जबाबदार असणाऱ्यांवर काही गुन्हा दाखल झाला पाहिजे. यांच्यावर गुन्हा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि यांची जेवढी प्रॉपर्टी आहे मोठे गावकरची कसून तपासणी करावं. या तपासणी अंतर्गत त्यांच्या प्रत्येक इंच बाय इंच जागा त्यांची प्रशासनाने काय म्हणजे त्याला जप्त करून घ्यावं आणि यांना भिकेला लावल्याशिवाय या सरकारने त्यांना सोडू नये. तरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार आहे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून सळू की पळू करून या ट्युशनवाल्यांना आम्ही करून सोडणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हा सचिव नांदेड आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन आमच्या वतीने करण्यात आलेलं आहे. ज्या लोकांनी 5-5 लाख रुपये 10-10 लाख रुपये देऊन पेपरमध्ये भ्रष्टाचार केला, पेपर फोडला ते गुन्हेगार, ज्या पालकांनी ते पेपर खरेदी केले ते गुन्हेगार, त्या सर्वांना फौजदारी गुन्हे दाखल करून आणि ज्यांनी पेपर फोडला त्यांची प्रॉपर्टी जप्त करून त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा याच्यासाठी आणि NAT जी परीक्षा घेणारी एजन्सी आहे त्या एजन्सीला तात्काळ बंद करण्यात यावे व महाराष्ट्र शासनाने पुढील परीक्षा या शासनाच्या वतीनेच घेण्यात याव्या, परंतु नेटच्या थ्रू घेण्यात येऊ नये या मागणीसाठी आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत. मागण्या मान्य झाल्या नाही तर आपली पुढील भूमिका काय असेल? या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर याच्याही पुढे मनसेच्या वतीने जो खलपट्याक आंदोलन असेल ते आंदोलन करण्यात येईल. याची प्रशासनाने दखल घेण्यात यावी.